नमस्कार, स्वागत आहे तुमचं गोष्टी संसाराच्या या चॅनलमध्ये. तर आजची रेसिपी जी आहे ती आहे चिवड्याची. चिवडा म्हणजे एक लो कॅलरी स्नॅक असू शकतो किंवा तुम्ही जेवल्यानंतर तुम्हाला काहीतरी हलकंसं खावं वाटतंय ना, चला तर मग आज चिवडा खाऊया. अशामधला जो पदार्थ आहे तो म्हणजे चिवडा. असं तर नाही आहे की आता ही एकदम खूप युनिक रेसिपी आहे, मग तुम्हाला ही रेसिपी माहिती नाही आहे. तुम्हाला ही रेसिपी कुठेही मिळून जाईल. हो, यूट्यूबवरती तुम्ही सर्च केलं ना, तुम्हाला खूप रेसिपीज मिळतील चिवड्याच्या. पण या रेसिपीमध्ये मला तुम्हाला एक नवीन गोष्ट सांगायची, ती म्हणजे अशी की आता हे बघा, मी इथे जे चिवड्यामध्ये सामान्य पदार्थ असतात तेच मी वापरलेत. पण मी इथे खोबरं किती वापरलं आहे, 1 वाटी वापरले आणि भडांग किती आहे, तर 2 किलोचा भडांग आहे. म्हणजे डिफरन्स बघू शकता ना तुम्ही. किंवा शेंगदाणे किती आहेत, फक्त 1 वाटी आहे. म्हणजे जे पदार्थ मी वापरणार आहे, जे तळलेले पदार्थ आहेत, ते मी खूप कमी प्रमाणात घेते आहे. त्याचं कारण असं आहे की जर आपण जास्त तळलेले पदार्थ घातले तर मग ते हेल्दी स्नॅक कसं होणार ना. तर हेल्दी स्नॅक म्हणजे कमी न तळलेले किंवा थोडेसे तळलेले पदार्थ किंवा शॅलो फ्राय आपण त्याला म्हणू शकतो. पण मग आता आपण शॅलो फ्राय न करता मी इथे थोडंसं डीप फ्रायच करून घेतलं आहे. पण अगदी वाटी तुम्ही बघू शकता, अगदी छोटीशी वाटी आहे ती. मी तेवढेसेच पदार्थ घातले याच्यामध्ये. आता हे तळायला एवढेसे खाली पदार्थ आहेत आणि बाकीचं मी सगळं त्याच्यावरती भरून टाकलं पातेल्यामध्ये. आता काय करायचं की जो कढीपत्ता आहे तो पण तळून घ्यायचा. तळून का घ्यायचा याच्या मागचं कारण सांगते तुम्हाला. तर आपण जर कढीपत्ता डायरेक्टली तसाच टाकला तर तो खराब होऊ शकतो. मग त्याच्यामुळे आपल्याला कढीपत्ता तळून घ्यायचा आहे. तळलेले पदार्थ शक्यतो लवकर खराब होत नाहीत, जसं की पॅकेटचे पदार्थ असतात. म्हणून मी कढीपत्ता पण तळून घेतलेला आहे. आणि आता याच्यामध्ये थोडंसं अजून तेल कमी करायचं आहे आणि गॅस एकदम लो फ्लेमला करायचा आहे किंवा तुम्ही डायरेक्टली बंद पण करू शकता. आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही चिवडा मसाला टाकायचा आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला जे पण मसाले चिवड्यामध्ये ॲड करायचे असतील ते या तेलामध्येच आत्ता याच्यामध्ये टाकून घ्या. नंतर वरून टाकलं तर ते व्यवस्थित मिक्स होत नाही आणि मग त्याची काही चव चांगली लागत नाही. त्याच्यामुळे आता हे ते मी चिवडा मसाला टाकला आहे, हळद टाकली आणि थोडंसं मीठ घातलं आहे. आता याच्यामध्ये तसं कोथिंबीर पण आहे आणि मिरच्या पण आहेत. तसं मग आता आपण हे सगळं मिश्रण थोडंसं परतून घ्यायचं आहे. नॉर्मली, जास्त नाही, जळलं नाही पाहिजे ते. आणि मग आपलं जे साईडला आपण भडांग काढून ठेवला होता त्याच्यामध्ये आपण टाकून देऊया. आता ही जोपर्यंत गरम गरम आहे ना तोपर्यंतच एकजीव करून घ्यायचा आहे. नाहीतर काय होतं, नंतर ना त्या मसाल्याचे गोळे गोळे होतात आणि मग ते एकत्र मिक्स करता येत नाही. मग ते गोळे तसेच राहतात मसाल्याचे. संपूर्ण मसाला एकत्र करायचा असेल तर गरम गरमच मसाला एकत्र करून घ्यायचा. आणि आता राहिलेली जे पण काही होतं कढीपत्ता किंवा आपल्याला अजून याच्यामध्ये मीठ वगैरे टाकायचं असेल तर ते पण आत्ताच टाकून घ्यायचं आहे, जोपर्यंत चिवडा थोडासा गरम गरम आहे तोपर्यंत. मग सगळे पदार्थ छान एकजीव होतात ना तर मग चिवडा छान लागतो. आणि हा चिवडा झाल्यानंतर मी तुम्हाला सांगते की जवळजवळ 1 दिवस हा छान बंद डब्यामध्ये किंवा तुम्ही याच्यावरती मोठी ताट किंवा परात असं झाकवून ठेवू शकता. आणि मग दुसऱ्या दिवशी तुम्ही उघडून जेव्हा बघणार आहात तुम्ही त्याची टेस्ट बघू शकता. इतकी छान लागते ना, तुम्ही सांगू नाही शकत. आणि आता याच्यामध्ये शेव घालायची राहिली होती. तर याच्यामध्ये मी हा अर्धा किलोचा पॅकेट आहे, त्यातली मी सगळी शेव घालणार नाही आहे, थोडीशी ठेवणार आहे. तर तुम्हाला पाहिजे असेल तेवढी तुम्ही शेव त्याच्यामध्ये टाकू शकता. आणि शेव घालून घेतल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचे. एकजीव जोपर्यंत होत नाही, शेव सगळ्या बाजूंनी पसरली पाहिजे, खाली पण वरती पण. आणि शेव झाल्यानंतर एक महत्त्वाचा पॉईंट तर सांगायचंच राहिला. हे काय होतं, मसाले तर घातले, सगळे इन्ग्रेडियंट्स घातले, मीठ मिरची वगैरे, पण याच्यामध्ये ना आपण थोडीशी वाटून मिक्सरमध्ये थोडीशी साखर बारीक वाटायची आहे आणि ती याच्यामध्ये टाकायची. जास्त नाही, 1 2 3 चमचे घातली तरी पण चालेल. काय होतं त्याने, म्हणजे थोडीशी तिखट, थोडीशी गोड, इतकी भारी चव लागते ना. त्यामुळे जर तुम्ही थोडंसं असं तो स्वाद पाहिजे असेल ना तुम्हाला, तर तुम्ही नक्की त्याच्यामध्ये थोडंसं साखर दळून घालू शकता. तर तयार आहे तुमचा लो कॅलरी स्नॅक. तुम्ही कधीही खाऊ शकता. तुम्ही चहासोबत खाऊ शकता. दुपारच्या जेवणानंतर थोडीशी भूक लागली आहे, चला ठीक आहे आज चिवडा खाऊया. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी. आणि जर तुम्हाला आवडलं असेल ना
तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इथे मी तुम्हाला सांगणार आहे गोष्टी संसाराच्याच, म्हणजे घरगुती टिप्स असणार आहेत, जे मी माझ्या अनुभवातून ज्या गोष्टी मला कळलेल्या आहेत त्या मी इथे तुम्हाला सांगणार आहेत. तर तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा, कमेंट करा. थँक्यू.